स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एरवी चुरशीने लढल्या जातात, परंतु जेव्हा चुरशीला अस्तित्वाच्या लढाईची धार लागते तेव्हा त्या निवडणुकांचे महत्त्व खूपच अधिक वाढते। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळेच खूप महत्त्वाच्या ठरतात। या निवडणुकांचे महत्त्व विरोधकांना जितके जाणवतंय त्यापेक्षा अधिक सत्ताधाऱ्यांना त्यांचे महत्त्व जाणवत असल्याचं दिसून येतंय। मागच्या काळात राज्यात मोठे फेरबदल झाले, 2 प्रमुख पक्ष फुटले आणि त्यांचे 4 पक्ष झाले। त्यापैकी दोघांनी सत्तेशी जुळवून घेत आपले भवितव्य काही प्रमाणात तरी सुनिश्चित केले। उर्वरित 2 पक्षांना मात्र मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय। त्यापैकी शरद पवार यांच्या पक्षाने आता फार काळ ताणून धरण्यात अर्थ नाही, काहीतरी समेट घडायला हवी अशी भूमिका घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे काही बिनीच्या कार्यकर्त्यांचा मोठा विरोध असतानाही शरद पवार गटाने पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला। शरद पवार गटाने स्वतंत्रपणे किंवा महाविकास आघाडीसोबत ही निवडणूक लढली असती तर या पक्षाला नक्कीच अधिक यश मिळाले असते आणि दुसरी बाब म्हणजे पक्षाच्या वाटचालीला विचाराला एक निश्चित दिशा मिळाली असती। कार्यकर्त्यांच्या मनात काही संभ्रम राहिला नसता, परंतु तशी फारशी गरज नसताना शरद पवार गटाने अजित पवारांसोबत जुळवून घेण्याचे ठरवल्याने भविष्यात या पक्षाची वाटचाल कोणत्या दिशेने असेल हे जवळपास स्पष्ट झालंय। परिस्थिती अनुकूल नसते तेव्हा भलते धाडस करण्याऐवजी 4 पावले माघारी जाणे उत्तम असते। शरद पवार गटाने असाच माघारीचा निर्णय घेतलाय। अर्थात ही त्यांची माघार आहे अथवा समर्पणाची तयारी हे लवकरच स्पष्ट होईल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।